Good morning, students. Last period we discussed about different terms connected with the mechanical properties of fluid. In that particular, we are discussing the surface tension, important term. Today we deal with the next point, factors affecting surface tension of liquid. लिक्विडचं जे सरफेस टेन्शन असतं त्यावर कोणत्या कोणत्या घटकांचा परिणाम होतो ते पाहूया आपण. तर पहिला नंबर एकचा फॅक्टर आहे इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी. जर एखाद्या लिक्विडमध्ये आपण इम्प्युरिटी ॲड केली तर इम्प्युरिटी ॲड केल्यानंतर सरफेस टेन्शनवर काय परिणाम होतो हे आपल्याला पाहायचं आहे. वेन हायली सोल्युबल इम्प्युरिटीज, हायली सोल्युबल म्हणजे जे पूर्णपणे विरघळतात, लाईक सॉल्ट अँड शुगर और सोडियम क्लोराईड इज डिझॉल्ड इन वॉटर. वॉटरमध्ये जर तुम्ही हायली सोल्युबल इम्प्युरिटी ॲड केली तर देन सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इन्क्रीजेस. तेव्हा सरफेस टेन्शन इन्क्रीज होतं. नंबर नेक्स्ट पॉईंट, इफ ए स्प्रँगली सोल्युबल सबस्टन्स लाईक फेनॉल और ऑइल, अल्कोहोल असेल, फेनॉल असेल, ऑइल असेल, असा घटक जर आपण त्याला म्हणायचं स्प्रँगली सोल्युबल, असा घटक जर लिक्विडमध्ये ॲड केला तेव्हा मात्र सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. कळलं? इन्क्रीज कधी होईल? जेव्हा सोल्युबल सबस्टन्स ॲड केला हायली सोल्युबल. आणि जर स्प्रँगली सोल्युबल जे वर तरंगणारा पदार्थ म्हणजे फिनॉल असेल, अल्कोहोल असे जर पदार्थ आपण वॉटरमध्ये ॲड केले सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. नंबर नेक्स्ट, वेन इनसोल्युबल इम्प्युरिटीज. आता इनसोल्युबल म्हणजे माती आहे. माती जर ॲड केली ती सोल्युबल नसते वॉटरमध्ये. ॲडेड इन टू वॉटर देन सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस. पहा, स्प्रँगली सोल्युबल टाकलं तरी डिक्रीज झालं, इनसोल्युबल सबस्टन्स इम्प्युरिटी ॲड केली तरी डिक्रीज झालं. फक्त हायली सोल्युबल इम्प्युरिटी ॲड केल्यासच काय झालं, सरफेस टेन्शन वाढलं. म्हणजे सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड इन्क्रीजेस ओनली व्हेन हाईली सोल्युबल इम्प्युरिटीज आर एडेड. तभी इंक्रीज होगा सरफेस टेंशन जब हाईली सोल्युबल इम्प्युरिटीज हम ऐड करेंगे. इसके बाद इफेक्ट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर का इफेक्ट क्या है? फॉर मोस्ट ऑफ द लिक्विड्स व्हेन टेम्परेचर इंक्रीजेस देन सरफेस टेंशन डिक्रीजेस. मोस्ट ऑफ द लिक्विड के लिए जब टेम्परेचर को इंक्रीज करेंगे तो सरफेस टेंशन डिक्रीज होगा. टेम्परेचर बढ़ेगा तो सरफेस टेंशन डिक्रीज होगा. लेकिन कुछ लिक्विड ऐसे हैं, बट फॉर मोल्टन कॉपर और कैडमियम, लेकिन जो मोल्टन कॉपर होता है लिक्विड स्टेट का कॉपर जिसको हीट देके लिक्विड किया है, और कैडमियम होता है उसके लिए सरफेस टेंशन इंक्रीज होगा विथ इंक्रीज इन टेम्परेचर. टेम्परेचर इंक्रीज करने के बाद सरफेस टेंशन भी इंक्रीज होता है, लेकिन किसके लिए? सिर्फ वही लिक्विड यानी कौन? मोल्टन कॉपर और मोल्टन कैडमियम. लेकिन बाकी के लिक्विड्स के लिए सरफेस टेंशन कम होता है जब टेम्परेचर बढ़ता है. ठीक है, तो विद द टेम्परेचर सरफेस टेंशन जनरली डिक्रीज होता है, लेकिन मोल्टन कॉपर के लिए और मोल्टन कैडमियम के लिए थोड़ा रूल चेंज होता है. विद द इंक्रीज इन टेम्परेचर सरफेस टेंशन भी इंक्रीज होता है मोल्टन कॉपर और कैडमियम के लिए. क्रिटिकल टेम्परेचर किसको बोलते हैं? देखो, द टेम्परेचर एट विच सरफेस टेंशन ऑफ लिक्विड बिकम ज़ीरो. अगर एक टेम्परेचर ऐसा आएगा कि जिस टेम्परेचर को सरफेस टेंशन ऑफ लिक्विड जीरो होगा उस टेम्परेचर को कहेंगे हम क्रिटिकल टेम्परेचर. और वो लिक्विड के टाइप पे डिपेंड है. लिक्विड चेंज हुआ तो उसका क्रिटिकल टेम्परेचर चेंज होगा. वाटर का क्रिटिकल टेम्परेचर अलग है, कॉपर का क्रिटिकल टेम्परेचर अलग है. हर एक का क्रिटिकल टेम्परेचर अलग होगा. जिस टेम्परेचर को लिक्विड का सरफेस टेंशन जीरो होता है, जिस टेम्परेचर को लिक्विड का सरफेस टेंशन जीरो होता है उसे हम क्रिटिकल टेम्परेचर बोलते हैं उस लिक्विड के लिए. अब एक छोटा रिलेशन है एग्जाम्पल के लिए. देखो, लेट टी बी द सरफेस टेंशन ऑफ लिक्विड एट थीटा डिग्री सेंटीग्रेड. थीटा यानी कौन सा भी एक टेम्परेचर है, उस टेम्परेचर को टी उस लिक्विड का सरफेस टेंशन है. टी ज़ीरो बी द सरफेस टेंशन ऑफ दैट सेम लिक्विड एट 0 डिग्री सेंटीग्रेड. यानी 0 डिग्री सेंटीग्रेड का सरफेस टेंशन टी ज़ीरो है और थीटा डिग्री सेंटीग्रेड का सरफेस टेंशन टी है. तो रिलेशन क्या है? ये जो
थीटा डिग्री सेंटीग्रेड का सरफेस टेंशन है, उसका फॉर्मूला T इज इक्वल टू T0 इंटू 1 माइनस अल्फा थीटा, वेयर अभी अल्फा क्या है, अल्फा इज ए कॉन्स्टेंट विच वेरीज विद द नेचर ऑफ लिक्विड। अल्फा एक कांस्टेंट है, आगे जाके आपको समझ में आएगा अल्फा क्या है, लेकिन वो कांस्टेंट है, वो लिक्विड के नेचर पे डिपेंड होता है उसकी वैल्यू। तो यहाँ सरफेस टेंशन ऑफ लिक्विड एट एनी टेम्परेचर और सरफेस टेंशन ऑफ लिक्विड एट जीरो टेम्परेचर, इस पे एक रिलेशन है T इज इक्वल टू 0 1 माइनस अल्फा थीटा। समझ में आया? बाद में इफेक्ट ऑफ कॉन्टिमिनेशन, सी है इफेक्ट ऑफ कॉन्टिमिनेशन। कॉन्टिमिनेशन का इफेक्ट क्या होता है सरफेस टेंशन पे, तो व्हेन डस्ट पार्टिकल्स और कॉन्टिमिनेशन यानी क्या, जो डिजॉल्व नहीं होंगे, स्प्रैंगली सोलूबल नहीं होंगे और इंसुबल भी नहीं, क्या है फिर, व्हेन डस्ट पार्टिकल्स और लुब्रिकेटिंग मटेरियल्स, ऑयली मटेरियल, लुब्रिकेटिंग मटेरियल जब पानी के सरफेस पे आएगा, व्हेन डस्ट पार्टिकल्स और लुब्रिकेटिंग मटेरियल आर एडेड ऑन द लिक्विड सरफेस, अगर लिक्विड सरफेस पे ऐड हो जाएगा, देन सरफेस टेंशन ऑफ लिक्विड डिक्रीज, तभी भी सरफेस टेंशन डिक्रीज ही होगा। यानी जनरली सरफेस टेंशन इम्प्योरिटी की वजह से डिक्रीज होता है, सिर्फ हाईली सोलूबल इम्प्योरिटी की वजह से सरफेस टेंशन इंक्रीज होता है। तो ये 3 इफेक्ट समझ में आए होंगे तुम्हारे माइंड में। तो नाही आया तो पूछो, ज्यांना समजलं नाही त्यांनी विचारा। 3 वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट आपण सरफेस टेन्शनवर बघितले। नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन मी किंवा नेक्स्ट पॉईंट मी वाचतो, एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ लिक्विड। मित्रांनो, फ्री सरफेस कशाला म्हणायचं, एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आपण किंवा लिक्विड घेतलं, तर जी वरची सरफेस असेल ती त्याची फ्री सरफेस असेल। तर फ्री सरफेसवर एक्झर्ट होणारं प्रेशर, एक्सेस प्रेशर अक्रॉस फ्री सरफेस ऑफ लिक्विड, जेवढं काही एक्सेस प्रेशर एक्झर्ट होणार आहे कोणावर, फ्री सरफेसवर, त्या एक्सेस प्रेशरबद्दल आपल्याला बोलायचं आहे। तर आता एक्सेस प्रेशरवर डिपेंड असतं की एखाद्या लिक्विडची जी सरफेस आहे ती कॉन्वेक्स असेल, कॉन्केव्ह असेल का प्लेन असेल। तर वेगवेगळ्या सरफेससाठी आपल्या एक्सेस प्रेशरबद्दल इथं बोलायचं आहे। तर 3 फिगर तुम्हाला दिलेले आहेत, 3 फिगरकडे नीट बघा। एकामध्ये लिक्विड सरफेस प्लेन आहे, एकामध्ये कॉन्वेक्स म्हणजे डोम आहे आणि एकामध्ये कॉन्केव्ह म्हणजे खोलगट आहे। दिसते तुम्हाला? तर मित्रांनो, याच्यामध्ये आपला प्रत्येक वेळेस या लिक्विड सरफेसच्या आउटसाईडचा म्हणजे थोडा वरचा एक मॉलिक्यूल घ्यायचा आहे आणि थोडा खालचा एक मॉलिक्यूल घ्यायचा आहे। म्हणजे लिक्विडच्या इनसाईडचा एक मॉलिक्यूल घ्यायचा आहे जे लिक्विडच्या जस्ट बिलो आहे सरफेसच्या, आणि एक जस्ट आउटसाईड आहे। पण हे दोन्हीचे जे लेवल डिफरन्स आहे ती जास्त नाही आहे, त्यामुळं दोन्हीकडलं जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल ते थोडंसं सेम असेल, कारण ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे हाईटवर डिपेंड असतं आणि दोन्ही मॉलिक्युल्स किंवा दोन्ही पॉईंट मला लिक्विडच्या वरचा आणि लिक्विडच्या खालचा हे दोन्ही जवळजवळ घ्यायचे, त्यांच्यामध्ये डिफरन्स एवढं काही जास्त नाही आहे आणि त्यावरून आपल्या एक्सेस प्रेशरबद्दल बोलायचं आहे। पहा, आपण पॉईंट वाचूया। एव्हरी मॉलिक्यूल ऑन लिक्विड सरफेस एक्सपिरियन्सेस फोर्सेस ड्यू टू सरफेस टेंशन। सगळ्या माहिती आहे की जे जे मॉलिक्युल्स लिक्विडच्या सरफेसवर असतात त्या मॉलिक्यूलवर सरफेस टेन्शनचे फोर्स ॲक्ट होत असतात। येस ऑर नो? विच आर टँजेन्शियल टू द लिक्विड सरफेस ॲट रेस्ट। जे लिक्विड सरफेस रेस्टवर असतं, रेस्ट कंडिशनला असतं, त्या लिक्विड सरफेसला टँजेन्शियल असणारे फोर्सेस त्या मॉलिक्युल्सवर ॲक्ट होत असतात। लिक्विड सरफेसच्या मॉलिक्यूलवर सतत सरफेस टेन्शनमुळं फोर्सेस ॲक्ट होत असतात। द रिझल्टंट फोर्स ऑफ दिस फोर्सेस, आणि हे जे काही फोर्सेस ॲक्ट होत असतात सरफेस मॉलिक्यूलवर त्यांचा जो रिझल्टंट फोर्स असतो, द रिझल्टंट फोर्स ऑफ दिस फोर्सेस डिपेंड्स अपॉन शेप ऑफ द लिक्विड सरफेस। नीट लक्ष द्या मित्रांनो, हे जे काही फोर्स ॲक्ट होणार आहेत यांचा जो रिझल्टंट फोर्स असतो तो डिपेंड असतो लिक्विडच्या शेपवर। त्या ठिकाणचं जे लिक्विड शेप आहे त्यानुसार ते त्या ठिकाणचं शेप ऑफ दॅट लिक्विड सरफेस डिसाईड करतात असं म्हणूया आपण। ते जे काही रिझल्टंट फोर्स आहे ते त्या ठिकाणचा शेप डिसाईड करतो किंवा शेप
त्या ठिकाणचा रिझल्टंट फोर्स डिसाईड करतो की तिथला रिझल्टंट फोर्स नेमका किती असेल आणि त्यामुळं तिथलं लिक्विडच्या सरफेस कॉन्व्हेक्स असेल, कॉन्केव्ह असेल का प्लेन असेल पहा पुढे. अँड दिस रिझल्टंट फोर्स डिसाइड्स प्रेशर, आणि हाच रिझल्टंट फोर्स डिसाईड करेल प्रेशर ॲट पॉईंट जस्ट बिलो द सरफेस ऑफ लिक्विड. आणि तोच रिझल्टंट फोर्स त्या जस्ट बिलो जे लिक्विड मॉलिक्यूल असेल त्या ठिकाणचं प्रेशर डिसाईड करणार आहे. आता या ठिकाणी प्रत्येक पॉईंटला मी एक बी मॉलिक्यूल घेतला आहे जो लिक्विडच्या जस्ट बिलो लिक्विड सरफेसच्या, आणि त्या ठिकाणचं प्रेशर मला डिस्कस करायचं आहे. ते कशावर डिपेंड आहे? ते डिपेंड आहे जे काही रिझल्टंट फोर्स ॲक्ट होणार आहेत सरफेस टेन्शनमुळं त्या ठिकाणच्या मॉलिक्युल्सवर, त्या रिझल्टंट फोर्सच्या किमतीवर अवलंबून आहे काय की नेमकं किती प्रेशर त्या मॉलिक्युलर ॲक्ट होणार आहे. अबाव फिगर ABC शोज सरफेसेस ऑफ 3 लिक्विड्स विथ डिफरंट शेप्स अँड देअर मिनस्कस. त्या ठिकाणी तुम्हाला 3 फिगरमध्ये मिनस्कस म्हणजे त्याचा अप्पर पोर्शन लिक्विड सरफेसचा दिलेला आहे. पहिल्या फिगरमध्ये प्लेन अप्पर पोर्शन आहे, दुसऱ्या फिगरमध्ये कॉन्व्हेक्स आहे आणि तिसऱ्या फिगरमध्ये कॉन्केव्ह आहे. यासो नो अशा 3 वेगळ्या शेपचे सरफेस आपण घेतलेत. आता आपण पाहूया की त्या ठिकाणचे जे मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युलवर जो रिझल्टंट फोर्स ॲक्ट होणार आहे ते फोर्स कसे असणार. प्लीज लेट FA बी द डाऊनवर्ड फोर्स ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. समजा त्या ठिकाणचे जे मॉलिक्युल्स असतील त्या सरफेसवर किंवा जस्ट इनसाइड द सरफेस त्या ठिकाणी ॲटमॉस्फिअरचा जो फोर्स असेल तो फोर्स किती असेल तर FA. लेट FA बी द डाऊनवर्ड फोर्स ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. इन ऑल अबाव फिगर्स 2 molecules A and B are shown. Molecule A is just above and molecule B is just below the liquid surface. 2 मॉलिक्यूल घेतलेत, त्यातलं A मॉलिक्यूल जस्ट अबाव द लिक्विड सरफेस आहे आणि B मॉलिक्यूल जस्ट बिलो द लिक्विड सरफेस आहे. आपण इथं ही क्लिप बंद करूया. नेक्स्ट क्लिपमध्ये पुढचा पॉईंट घेऊया कारण क्लिपचा साईज मोठी होते. तो प्लीज चेंज द क्लिप प्लीज.